आज आपण बनवणार आहोत तव्यावरचं खमंग आणि झणझणीत पिठलं। तव्यावरच्या पिठल्यासाठी तव्यात तेल टाकलेलं आहे। त्यात आता फोडणी टाकून कांदा आणि कोथिंबीर आणि टोमॅटो टाकणार आहे। थोडंसं हिंग, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट। खूप सुंदर वास सुटलेला आहे आलं लसणाच्या पेस्टचा। तव्यावर सगळं छान परतून घ्यायचं आहे। एक चमचा त्यात हळद टाकलेली आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं। तिखट जरा जास्त असलं तर छान लागतं। त्यात 2 चमचे तिखट टाकलेलं आहे आणि आता परतून घेऊन पाणी टाकायचं आहे। चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा दाण्याचा कूट आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते पण टाकते याच्यात। पिठलं थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे। तव्यावरचं पिठलं तयार आहे। अप्रतिम दिसतं, अप्रतिम लागतं।